हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया. आज आपण बनवतोय पाडव्याची थाळी. बनवताना त्यासाठीची खास 2 तोंडी लावणे. बनवायला अगदी सोपे आणि मस्त जेवणाची चव वाढवणारे. सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण बनवतोय बुंदी रायता. त्यासाठी मी इथे घातली पाऊण वाटी बुंदी. ही मी विकतची घेतली, तुम्ही घरी बुंदी बनवून पण बनवू शकता, अगदी सोपी बनवायला. इथे मी घेतलंय अर्धा ग्लास थंड पाणी, त्यामध्ये ही घालायची आहे बुंदी आणि एक 5 मिनिट ही भिजू द्यायची यामध्येच, म्हणजे छान अशी मऊ होते. आणि जर थोडीशी जास्त तेलकट असेल तर ते तेल पण कमी होतं. बुंदी भिजू देऊया. इथे एका बाउलमध्ये मी घेतलं पाऊण वाटी थंड दही. दही फार आंबट असं नको आहे, अगदी ताजं आणि छान दही हवं. त्यामध्ये घातलं थोडंसं मीठ, थोडं काळं मीठ, त्यासोबतच जिरे पावडर आणि चाट मसाला थोडासा, थोडी साखर. दही असं आंबट गोड आणि थोडीशी चाट मसाल्याची वगैरे चव असलेलं असलं ना की अगदी छान लागतं हे रायतं. सगळं व्यवस्थित मिक्स करूया. त्यामध्ये मी घातलंय अर्धी वाटी थंड पाणी. पाणी घालून परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. दही फार घट्ट नको आहे, कारण बुंदी घातली की बुंदी त्यात भिजून फुलते आणि त्यामुळे दही आणखीन जास्त घट्ट होतं. आता भिजवून घेतलेली जी बुंदी आहे ती मस्त मऊ झाली आहे. ती बुंदी काढून घ्यायची, त्यातलं पाणी नाही घालायचं, फक्त ती बुंदी काढायची आणि जेव्हा रायतं सर्व करायचं आहे त्यावेळी ही बुंदी घालायची. वरून थोडीशी कोथिंबीर, चाट मसाला आणि थोडं तिखट भुरभुरून रायतं सर्व करायचं. अतिशय छान लागतं. उन्हाळ्याच्या दिवसात तर खूपच मस्त. तोंडी लावणं म्हणून किंवा इतर वेळी मुलांना पटकन असं पोळीसोबत काहीतरी देण्यासाठी अगदी परफेक्ट. सजावटीसाठी घालायचा थोडासा चाट मसाला, थोडं तिखट. यावरतीच तुम्ही चिंचेची चटणी किंवा हिरवी चटणी पण घालू शकता, कोथिंबीर नारळाची आपण जी करतो ती. वरून थोडीशी कोथिंबीर आणि आपलं मस्त असं रायतं तयार होतं. यावेळी नक्की ट्राय करून बघा. पाडव्याची थाळी बनवताना त्यामध्ये हे रायतं तर हवंच. दुसरा पदार्थ आपण बनवतोय काकडीचा कायरस. त्यासाठी मी इथे घेतल्यात 2 काकड्या. काकडीची व्यवस्थित साल काढून घ्यायची, कडू गोड बघायची, कारण या दिवसामध्ये बऱ्याचदा काकड्या कडू मिळतात. साल काढून नंतर थोडासा एक तुकडा काढून बघायचा. ही जी साल आहे ही पण टाकून द्यायची नाही. ही जर एक दिवस पाण्यात ठेवली आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना वापरलं ना तरी झाडांना खूप छान फायदा होतो. मी साल काढून घेतली, कडू गोड बघून घेतलं. आता काकडी चोचायची आहे. जर चोचणी नसेल तर या पद्धतीने चोचून घ्यायची काकडी. चोचायची म्हणजे पक्षी जसे चोच मारून अगदी बारीक बारीक तुकडे करतात ना फळांचे किंवा कोणत्याही पदार्थाचे, तसे करून घ्यायचे असतात. चोचणी नसेल, तशी खिसणी नसेल चोचायची तर खिसायची नाही काकडी, आपल्याला अशी चोचून घ्यायची. पण करताना अगदी सावकाश करा, नाहीतर सुरी लागण्याची शक्यता असते. पटकन होते या पद्धतीने पण, आणि अगदी चोचल्यासारखी छान काकडी मिळते आपल्याला. इथे मी काकडी चोचून घेतली. थोडीशी पिळून घ्यायची, म्हणजे त्यातलं जे काही पाणी असतं काकडीचं ते निघतं. आणि जेव्हा आपण कायरस करणार आहे तो खूप असं पाणी पाणी होत नाही त्यात. काकडी मी पिळून घेतली. आता इथे एका बाउलमध्ये घेतली आहे मी भिजवून घेतलेला चिंचेचा कोळ. एक छोट्या वाटीने पाव वाटी चिंचेचा कोळ पाहिजे आपल्याला. त्यामध्ये घातला 1 चमचाभर गूळ, अर्धा चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा तिळाचं कूट. यासोबतच तुम्ही ओलं नारळ पण घालू शकता. चवीनुसार मीठ. त्यामध्येच मी घातले 2 चमचे शेंगादाण्याचं कूट. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चिंच गूळ मिक्स झाला की त्यामध्ये आपण मीठ वगैरे घातलेलं असतं, त्यामुळे त्याला छान असं पाणी सुटतं लवकर. त्यामध्ये घातली आपण पिळून घेऊन काकडी. थोडी थोडी मिक्स करायची, म्हणजे सगळीकडे आपण जे चिंच गूळ कूट वगैरे घातले ते छान प्रकारे लागतं. यामध्ये तुम्ही थोडंसं तिखट पण घालू शकता आवडत असेल, किंवा फोडणीमध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे पण घालू शकता. पण मला पर्सनली हे तिखट आवडत नाही, असं थोडंसं आंबट गोड आणि काकडीची चव असणारं असं आवडतं, म्हणून मी नाही घातलं.
चमचाभर तेल घेतलं, त्यात थोडीशी मोहरी, हिंग आणि 2-3 लाल मिरच्याचे तुकडे घातले आणि याची वरून मस्त अशी खमंग फोडणी द्यायची. अगदी सुंदर काकडीचा कायरस तयार होतो. याच प्रकारे तुम्ही आंब्याचा पण करू शकता. झटपट खाण्यासाठी अगदी सुंदर लागतो. वरतून घातली थोडीशी कोथिंबीर आणि कायरस तयार. सो आपण बनवली खास पाडव्याच्या थाळीसाठी 2 अगदी सुंदर चवीची अप्रतिम अशी तोंडी लावणी. नक्की ट्राय करा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कशी वाटली रेसिपी कमेंट